एक महत्त्वाची बातमी बघूयात। पहलगामच्या बैसरन व्हॅलीतील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरलाय। दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची गोळ्या झाडून निर्घुण हत्या केली आणि दहशतवाद्यांनी एकेका पर्यटकाला धर्म विचारून गोळ्या झाडल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतायत। या हल्ल्यानंतरचे काही व्हिडिओ यापूर्वी देखील समोर आले होते, मात्र आता हल्ला होतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांसाठी झिपलाईन सारखे साहसी खेळांची व्यवस्था आहे आणि या हल्ल्याच्या वेळी अहमदाबादहून गेलेले पर्यटक ऋषी भट यांनी झिपलाईनवरती स्वतःचा सेल्फी व्हिडिओ शूट केला। ते झिपलाईनवर असतानाच झाडांच्या मागे दबा धरून बसलेले दहशतवादी अचानक समोर आले आणि त्यांनी पर्यटकांवरती गोळीबार सुरू केला। गोळीबाराची पुसटशीही कल्पना नसलेला ऋषी भट व्हिडिओ शूट करत होते आणि या व्हिडिओमध्ये मागे गोळीबारानंतर जीव वाचवण्यासाठी पर्यटक जे काही धावपळ करताना दिसतायत, तर काही पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर जमिनीवरती कोसळल्याचं देखील या व्हिडिओत दिसतंय। दरम्यान ऋषी भट यांनी बैसरन व्हॅलीतला आपला व्हिडिओ शेअर केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएनं झिपलाईन ऑपरेटरला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। त्याचं घडलं असं की झिपलाईनवरती जाण्यापूर्वी ऑपरेटर काहीतरी पुटपुटला आणि ऑपरेटरच्या या कृतीवरनं ऋषी भट यांनी संशय व्यक्त केला होता। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एनआयएनं ताबडतोब झिपलाईन ऑपरेटरला ताब्यात घेतलंय। या झिपलाईनवर नेमकं काय घडलं होतं पुन्हा एकदा पाहूयात तो व्हिडिओ। अल्लाहु अकबर, 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 अल्लाहु अकबर। तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ऋषी भट यांनी नेटवर्क 18ला काय प्रतिक्रिया दिली ती देखील ऐकूयात। फुल वो बंदा लग रहा है क्योंकि मेरे आगे 10 बंदे गए थे, वो 10 बंदों में कहीं भी उसने कुछ जिक्र नहीं किया है, बट जब मैं कर रहा था तब उसने 3 बार अल्लाहू अकबर ऐसे 3 बार बोला। दूसरा बंदा जो पीछे था वो कुछ उर्दू की किताब पढ़ रहा था। ये सारी चीज़ अहमदाबाद 23 तारीख को पहुंच के हम फैमिली के साथ वीडियो देख रहे थे, तब मेरे माइंड में और मेरे बड़े भाई के माइंड में आई कि अभी तक के कोई वीडियो में ये चीज़ नहीं और यहीं पे ये बंदा बोल रहा है और फायरिंग शुरू हुई, तो वो मुझे थोड़ा डाउटफुल लग रहा है, इसीलिए मैंने आज तक वो वीडियो कहीं अपलोड नहीं किया था। फिर थोड़ा सिक्युरिटी चेकिंग करके मेरे को बोला गया तो मैंने वो वीडियो अपलोड किया। मंडळी, निष्पाप पर्यटकांचा बळी घेणाऱ्यांचा बदला घ्या ही तुमची भावना अगदी रास्त आहे, पण आपल्याला बदला कोणाचा घ्यायचा आहे, आपला शत्रू कोण आहे हे निवडण्यात जर आपली आज चूक झाली तर तो आपला ऐतिहासिक पराभव ठरू शकतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण जीव घेणारे दहशतवादी आणि दहशतवाद्यांना पोषणारा पाकिस्तान हे आपले सगळ्यात मोठे खरे शत्रू आहेत, पण भावनेच्या आवेगात एक वाक्य सातत्यानं आपल्याकडून बोललं जात आहे, लोकल सपोर्ट असल्याशिवाय हे घडणं शक्य नाही। हे चुकीचं आहे असं अजिबात नाही, पण लोकल सपोर्ट या 2 शब्दात कळत न कळत आपण प्रत्येक काश्मीरी माणसाला आपल्या रागाच्या कवेत घेतोय। त्यामुळे सगळ्यांना सारखं ठरवून निष्पाप आणि देशप्रेमींना सुद्धा शिक्षा देण्यासारखं हे नाही का, हे आपण लक्षात घ्यायला हवं। गेल्या काही दिवसात सोशल मीडियावरून काही लोक काश्मीरच्या पर्यटनावरच्या कायमच्या बहिष्काराच्या घोषणा देत आहेत, तर काही जण टेररिझमला आपण टुरिझमनं उत्तर देऊ म्हणतायत। अशा भयाच्या वातावरणात सुद्धा चला काश्मीरला जाऊया आणि दहशतवाद्यांचा मनसुबाच उधळून लावूया अशी भूमिका काही जण मांडतायत। खरं तर हे मान्य करायला हवं की गेली अनेक वर्ष प्रयत्न करून सुद्धा काश्मीरी माणसाला जवळ करण्यात आपल्याला यश आलं नव्हतं, पण गेल्या 6-7 वर्षात झालेल्या अनेकानेक प्रयत्नांनी काश्मीरी माणूस आपल्या जवळ येतोय। भारतीयांसाठी, मानवतेसाठी त्याच्या डोळ्यात आज पाणी आहे। दहशतवाद्यांच्या विरोधात तो रस्त्यावर उभा आहे, त्याच्याही हातात आज तिरंगा आहे आणि तोच आज पोट तिडकीनं सांगतोय, आम्ही छातीचा कोट करू आणि काश्मीरमध्ये येणाऱ्या आमच्या पाहुण्यांना वाचू। प्रसंगी त्यांना आपले प्राण देऊन जीव वाचवलेत सुद्धा। अशा वेळी लोकल सपोर्ट या 2 शब्दांनी काश्मीरी माणसासोबत जोडला झालेला जो बंध आहे तो आपण तोडून टाकणं योग्य आहे का? हजारो लोकांची हत्या करूनही
बॉम्ब आणि बंदुकीच्या दहशतीनंतर सुद्धा काश्मीरी जनतेच्या मनात भारताबद्दल प्रेम निर्माण होणं हा दहशतवाद्यांचा आणि पाकिस्तानचा मोठा पराभव आणि आपला विजय आहे हे आपण समजून घेणार आहोत का? जे पाकिस्तानला हवंय, जे दहशतवाद्यांना अपेक्षित आहे, तेच रागाच्या भरात कळत नकळत आपल्या हातून होतंय का? आणि काही अमानवी लोकांच्या दुष्कृत्यामुळे आपल्याच महाप्रयत्नांना आपण धुळीला मिळवायचं का? बंदुकीच्या जोरावर निर्माण केलेल्या भयाच्या छायेत आपल्या मातीसाठी टेररिझमला टुरिझमनं उत्तर देणं खरंच शक्य आहे का? करूया चर्चा, पण बघूया खास रिपोर्ट. पाकच्या टेररिझमला टुरिझमने उत्तर. हल्ल्यानंतरही पर्यटक निघाले काश्मीरला. दहशतीला मोडून काढण्यासाठी पुढाकार. अभिनेते अतुल कुलकर्णी काश्मीरात दाखल. ये कश्मीर मेरा है, ये देश मेरा है, मैं क्यों ना आऊं? मैं जरूर आऊंगा, मैं आपकी बात नहीं सुनूंगा. दहशतवाद्यांच्या मनसुब्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आता मनसेसारख्या पक्षांकडून पुढाकार घेतला जातोय. टेररिझमला टुरिझमने उत्तर देण्याची तयारी केली जाते. काही पर्यटक दहशतीला जुगारून काश्मीरच्या दिशेने निघालेत. भीती थोडी वाटली, पण नंतर ती भीती घालवली. म्हटलं तिकडे सिक्युरिटी असेलच, आपण जाऊया. ती मनात भीती होती की तसं काही होऊ नये आणि ताज्या घडामोडी होत्या, पण नाही, सगळ्यांनी पॉझिटिव्हली ठरवलंय आणि गणपती बाप्पा मोरया. आणि शेवटी आपल्या भारताचा पण प्रश्न आहे, म्हणजे आपण म्हणतोय की आत्ता कुठे काश्मीरला स्थिरता ती आली होती आणि सगळं पर्यटन वाढत होतं, पण जर ज्या अर्थी ॲश्युरन्स मिळालंय की बाकी सगळं व्यवस्थित आहे आणि आपला आर्म फोर्स सगळं काळजी घेणार आहे, तर सगळ्यांनी ठरवलं, तो निश्चय ठाम आहे आणि पॉझिटिव्हली सगळे जात आहेत आणि मला खात्री आहे छान यशस्वीच ती होईल ट्रेन. पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेलेल्या काश्मीरात स्मशान शांतता करण्याचा दहशतवाद्यांचा नापाक इरादा तडीत जाताना दिसतोय. काश्मीर खोऱ्यातील गजबजून गेलेल्या अनेक पर्यटन स्थळांवर आता तुरळक पर्यटक दिसू लागले. हल्ल्यानंतर मोठ्या संख्येनं पर्यटकांनी काश्मीरच्या सहली रद्द केल्या. टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना बुकिंग रद्द करण्याचे फोन आणि ईमेल येऊ लागले. पर्यटकांचा पीक सीझन असूनही मे जून मधील बुकिंग्सवरही परिणाम झाला. श्रीनगर, गुलमर्ग आणि पहलगाम सारख्या ठिकाणी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. काश्मीरमध्ये स्मशान शांतता. हल्ल्यानंतर 30 ते 40 पर्यटकांकडून पर्यटन स्थळ बदलण्याची मागणी. काश्मीरचा वार्षिक पर्यटन उद्योग 12,000 कोटी रुपये इतका. पर्यटन उद्योगाचा राज्याच्या जीडीपीत 7 ते 8% इतका वाटा आहे. पर्यटकांअभावी हॉटेल्स, टॅक्सी, शिकारा, स्थानिक विक्रेत्यांचं नुकसान झालं. पर्यटनाशी संबंधित व्यवसायावर आर्थिक संकट ओढवलं. 2030 पर्यंत पर्यटन उद्योग 25,000 ते 30,000 कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा. दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटन वाढीला खीळ बसण्याची शक्यता. पर्यटनावर अवलंबून असलेल्या 2.5 लाख काश्मीरींच्या रोजीरोटीवर संकट ओढवलं. पर्यटकांवर थेट हल्ला होणं ही दुर्मिळ घटना असल्यानं याचा दीर्घकालीन परिणाम पर्यटकांच्या विश्वासावर होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पर्यटकांची माफी मागितली आहे. जम्मू कश्मीर की सिक्योरिटी, जम्मू कश्मीर की सुरक्षा, जम्मू कश्मीर के लोगों की चुनी हुई हुकूमत की जिम्मेदारी नहीं है, लेकिन तब भी यहाँ के वजीर आला की हैसियत से, यहाँ की टूरिज्म के मिनिस्टर की हैसियत से मैंने इन लोगों को दावत दी थी यहाँ आने की. मेजबान होते हुए मेरी जिम्मेदारी थी कि सही सलामत मैं इन्हें यहां से वापस भेजूं. नहीं भेज पाया. और माफी मांगने के अल्फाज नहीं थे. काश्मीरी तरुण आणि व्यावसायिकही पर्यटकांना काश्मीरमध्ये येण्याचं आवाहन करतात. अटैक पहलगाम में हुआ, ये सरासर अटैक केवल और केवल उन टूरिस्ट पे नहीं था, लेकिन ये पूरा जो अटैक है ये कश्मीर, जम्मू कश्मीर की जनता की रोजी रोटी पे भी था. तो मैं ये कहूँगा कि ये सीधा अटैक जम्मू कश्मीर की जनता की रोजी रोटी पे था. क्योंकि पहली बार, इतनी सालों में पहली बार टूरिस्टों को हाथ लगाया है उन लोगों ने. तो ये क्यों किया? तो जाहिर है उनका हम सब लोगों को ये संदेश है कि अगर आप टूरिस्ट हैं तो आप कश्मीर मत आइए, ये उन्हें मैसेज भेजना है. तो मैंने सोचा कि नहीं भाई, ये कश्मीर मेरा है,
ये देश मेरा है, मैं क्यों ना आऊँ, मैं ज़रूर आऊँगा, मैं आपकी बात नहीं सुनूंगा। तो मुझे लगा कि ये मैं मुंबई में बैठ के नहीं कह सकता, मुझे यहाँ आना पड़ेगा। पर्यटनाच्या माध्यमातून बदलणारं काश्मीर दहशतवाद्यांना नको आहे, म्हणून पर्यटक टार्गेट केले गेले। आता पर्यटकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करणं सरकारची जबाबदारी आहे। यासाठी सर्व स्तरातून सकारात्मक भूमिका घेणं आवश्यक आहे। प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक। खरं तर या निमित्त